धन्वंतरी रुग्णालयावर सहकार पॅनलचा झेंडा, सर्वच जागा मिळवत एक हाती सत्ता. अमरावती येथील सुप्रसिद्ध धन्वंतरी सहकारी रुग्णालयाच्या संचालक मंडळासाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एक हाती सत्ता मिळवत सहकार पॅनलच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आणि सत्ता काबीज केली. धन्वंतरी सहकारी रुग्णालयाच्या सन 2026 ते 2031 संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी विविध मतदारसंघातून धन्वंतरी रुग्णालय सहकार पॅनलने उमेदवार विजयी करून एक हाती सत्ता मिळवली. 21 संचालक मंडळाच्या रिक्त पदासाठी सहकार पॅनलने उभ्या केलेल्या 18 पैकी 18ही उमेदवारांना मोठे मताधिक्य मिळाले. मतदारांनी सहकार पॅनलला कौल देत धन्वंतरी रुग्णालयाला सेवा देण्याची संधी दिली आहे. उल्लेखनीय म्हणजे सहकार पॅनलचे वैद्यकीय क्षेत्रातील मतदारसंघात 6 पैकी 6ही उमेदवार निवडणुकीपूर्वीच निर्विरोध निवडून आले होते. यामध्ये डॉक्टर ओजी मुंदडा, डॉक्टर अनिल रोहणकर, डॉक्टर आशिष साबू, डॉक्टर मनोज गुप्ता, डॉक्टर अविनाश लव्हाडे आणि डॉक्टर स्वप्नील शिरभाते यांचा समावेश होता. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी झालेल्या निवडणुकीमध्ये जवळपास 42% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सर्वसाधारण मतदारसंघातून राजेश गोयंका, डॉक्टर प्रमोद झाडे, अशोक ठाकरे, अजय दातेराव, ओंकारराव बंड, प्रतापराव भुयार, गजानन रडके हे उमेदवार विजयी झाले आहेत. तर महिला राखीव मतदारसंघातून डॉक्टर मिनल मनीष देशमुख, वंदना प्रशांत वानखडे यांना विजयी घोषित करण्यात आले. इतर मागासवर्गीय प्रतिनिधी वर्गातून प्राध्यापक डॉक्टर अमित एकनाथराव गावंडे यांनी दणदणीत विजय मिळवला. तर अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून प्राचार्य डॉक्टर संजय खडसे विजयी झाले. विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघातून अरुण विठ्ठलराव बांबल यांनी विजय संपादन केला. सहकार पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले असून सहकार पॅनलने धन्वंतरीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. विविध संस्था मतदारसंघातून द्यावयाच्या प्रतिनिधीमध्ये प्रकाश काळबांडे, मनीष कोरपे आणि संजय वानखडे हे उमेदवार विजयी झाले आहेत. पहिल्यांदाच झालेल्या अटीतटीच्या या लढतीमध्ये धन्वंतरी रुग्णालयावर सहकार पॅनलच्या निमित्ताने पुन्हा एकदा मतदारांनी संस्थापक उमेदवाराच्या नेतृत्वाला संधी दिली आहे. उल्लेखनीय म्हणजे अमरावती जिल्ह्यातील प्रतिष्ठित अनेक दिग्गजांनी या निवडणुकीसाठी आपले वर्चस्व पणाला लावले होते. सहकार पॅनलसाठी सर्व स्तरातील मतदारांनी मोठे योगदान दिल्याने मोठा विजय प्राप्त झाला आहे, असे मत सर्व विजयी उमेदवारांनी व्यक्त करून या निवडणुकीसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचेच आभार मानले. निवडणुकीचा निकाल घोषित होताच सहकार पॅनलच्या सर्व विजयी उमेदवारांनी जल्लोष केल्याचे चित्र यावेळी दिसून आले. सोमवारी सकाळी 9 वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. सायंकाळी 4पर्यंत चाललेल्या या प्रक्रियेनंतर विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करत विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. सहकार पॅनलच्या या विजयाला घेऊन प्राध्यापक अशोक ठाकरे यांनी यावेळी सर्व मतदारांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करीत आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना भूमिका स्पष्ट करताना सांगितले.